नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही महाराष्ट्र कॉलिंग या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण लेखक गौतम कोतवाल लिखित अचीवर्स ऑफ महाराष्ट्र या पुस्तकातील यशोगाथा जाणून घेणार आहोत आणि या पुस्तकातील महत्त्वाचा भाग असणारे उद्योजक नामदेव खराडे हे देखील आपल्यासोबत असणार आहेत. या दोघांचंही आधी स्वागत करूया. गौतम सर, तुमचं स्वागत. नामदेव सर, तुमचं सुद्धा स्वागत. नमस्कार. तुम्हा दोघांचंही आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. सगळ्यात आधी गौतम कोतवाल यांची ओळख करून देणारा एक छोटासा व्हिडिओ आपण पाहूया. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते साहित्यरत्न पुरस्कार. 25 वर्षे बँकिंग साक्षरता अभियान राबवून हजारो लोकांना बँकिंग साक्षर बनवण्याचं कार्य. महाराष्ट्रातील 1000हून जास्त उद्योजकांना विविध पुस्तकांच्या माध्यमातून युवकांसमोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम. दुबई, थायलंड, सिंगापूर येथील भारतीय मूळ असणारे उद्योजक व महाराष्ट्रातील 1000हून जास्त उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून ग्रीन वर्ल्ड क्लबची स्थापना. असे अनेक सामाजिक उपक्रम राबवणारं व्यक्तिमत्व म्हणजे लेखक गौतम कोतवाल. अचीवर्स ऑफ महाराष्ट्र, कृषी आयडॉल, मराठी पाऊल पडते पुढे, महाराष्ट्राच्या सुकन्या, कर्मयोगी, सेल्फ मेड मॅन, आखाती देशातील इंडियन आयडॉल्स या आणि अशा 40 पुस्तकातून सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या व्यक्तींना पुस्तकांच्या माध्यमातून युवकांसमोर आणण्याचं काम ते गेली 25 वर्षे करत आहेत. त्यांनी 200हून अधिक उद्योजकांना वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. गौतम कोतवाल यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व देवेंद्रजी फडणवीस, उद्योजक अरुण फिरोदिया, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते झाले. तर काही पुस्तकांचं प्रकाशन दुबई व बँकॉक येथे झाले. यानंतर आपण नामदेव सरांची सुद्धा ओळख करून घेऊयात. नामदेव सर हे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीजमधले प्रसिद्ध उद्योजक आहेत. तसंच नामदेव खराडे हे ऑटोमोबाईल सेक्टरमधल्या नामांकित आणि ब्रँडेड कंपन्यांसाठी इंडस्ट्रीयल प्रोडक्ट्स त्यांची निर्मिती करतात आणि त्यांचा सप्लायसुद्धा करतात. तसंच औरंगाबादमध्ये त्यांचे 8 युनिट्स आहेत आणि त्यांच्या कृष्णा कोटिंग ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मार्फत 1100हून अधिक लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे. अनेक लोक त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये, त्यांच्या कंपनीमध्ये काम करतात आणि विशेष बाब म्हणजे यामध्ये या कामगारांमध्ये सुमारे 450हून अधिक महिलांचा सुद्धा समावेश आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी गौतम सरांकडे येणार आहे. गौतम सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखक म्हणून तुम्ही नावारूपाला आलेले आहात. तर अचीवर्स ऑफ महाराष्ट्र हे पुस्तक लिहिण्यामागची तुमची प्रेरणा काय आहे? खरं तर सांगायचं म्हटलं तर मॅडम, मी मूळचा बँकर आहे आणि बँकिंग क्षेत्रामध्ये गेली 25 वर्षापासून काम करतो. सध्याही मी राजगुरुनगर सहकारी बँक आणि पुणे कॅन्टोन्मेंट बँकेवरती व्यवस्थापकीय संचालक मंडळावरती आणि राजगुरुनगर बँकेवरती तज्ज्ञ संचालक म्हणून काम करतो. पण एका बाजूला बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असतानाही मला पूर्वीपासूनच म्हणजे नवउद्योजकांबद्दल, यशस्वी लोकांबद्दल जाणून घेण्याचा आवड लहानपणापासूनच होती आणि त्याचीच पुढे जाऊन परिणिती अशी झाली की मी 2007 साली असा विचार केला की ह्या यशस्वी लोकांवरती आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. त्यांच्या चांगल्या सवयी असतील, त्यांच्या यशाची रहस्य असतील, ही जर आपण तरुणांपर्यंत पोहोचू शकलो तर मला वाटतं खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये नवीन तरुण नवउद्योजक घडू शकतील. ह्या उद्देशाने मी सुरुवातीला कृषी क्षेत्रावरती थोडंसं कॉन्सन्ट्रेट केलं आणि 2007 साली मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात कृषी क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या काही लोकांच्या यशोगाथा मी कृषी आयडॉल्स या पुस्तकामार्फत प्रकाशित केला आणि तिथूनच पुढे खरं तर माझा साहित्य क्षेत्रातला प्रवास सुरू झाला. नक्कीच. सर, आणखी एक गौतम सर तुम्हालाच विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या या अचीवर्स ऑफ महाराष्ट्र च्या पुस्तकामध्ये अनेक प्रथितयश व्यक्ती आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही लिहिलाय, ज्यांचा जीवन प्रवास तुम्ही लिहिलाय. तर यात जी व्यक्तिमत्वांचा समावेश केलेला आहे त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. तो काळ होता कोविडचा. त्यावेळेस आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की कोविडमध्ये संपूर्ण जग हे घरामध्ये थांबलेलं होतं. अशा काळामध्ये त्यावेळेसचा उपलब्ध असणारा वेळ
त्याचा चांगला उपयोग कसा करून घेता येईल या दृष्टीने मी अचिव्हर ऑफ महाराष्ट्र पुस्तक कोरोना काळामध्ये लिहायला घेतलं. आणि त्या काळात एक फायदा असा झाला की बरेचसे उद्योजक हे घरीच असल्यामुळे मला त्यांच्याशी संपर्क साधण्याचा एक संधी मिळाली आणि त्यातूनच पुस्तकाची निर्मितीला मी कोरोना काळात सुरू झालं. खरं तर त्यावेळेस प्रत्यक्षात लोकांकडे जाऊन त्यांची मुलाखत घेणं, त्यांच्याशी त्यांच्या इंडस्ट्रीबद्दलचं जाणून घेणं हे खरोतर खूप कठीण होतं. परंतु जसजशी पहिली लाट ओसरत गेली तसा लोकांशी मी संपर्क करत गेलो आणि प्रत्यक्षात त्यांच्या इंडस्ट्रीला जाऊन भेट दिली आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलं काम करणारी लोकं ही मी त्या काळामध्ये निवडू शकलो आणि त्यातूनच ह्या अचिव्हर ऑफ महाराष्ट्र पुस्तकाचं लिखाण मला करता आलं. नक्कीच. यानंतर मी नामदेव कराडे सरांकडे जाणार आहे. नामदेव सर, तुम्ही खरं तर रोजगार हमी योजना असू द्या त्यात तुम्ही काम केलेलं आहे. अगदी वीटभट्टी मध्ये सुद्धा तुम्ही त्या क्षेत्रात सुद्धा काम केलेलं आहे आणि यानंतर तुम्ही या सगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नशीब आजमावत तुम्ही अक्षरशः व्यावसायिक म्हणून एक प्रथितयश बिझनेसमॅन म्हणून नावारूपाला आलेला आहात. तर याविषयी काय सांगाल? मी ज्यावेळेस 5वी-6वीला वर्गामध्ये शिकत होतो तेव्हा हा 1973-72चा दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये रोजगार हमी योजनेची भरपूर कामं चालायची. शिक्षणासाठी वडिलांनी सांगितलं होतं की मी एवढा खर्च नाही करू शकत. वह्या पुस्तकं वगैरे जर का तू स्वतःच्या ह्याच्यावरती जर का तू 2 पैसे कमवलेस आणि ते घेतले तर मग बाकी वर्षभराचा खर्च जो आहे ना तो मी पूर्ण करून देईल. आणि ते करण्यासाठी म्हणून मग मी माझे लहानपणीचं शिक्षण करत असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रोजगार हमींची जी कामं चालायची त्या कामांना जाऊन मग तिथून जे 2 पैसे मिळायचे ते गोळा करून मग मी माझे वह्या पुस्तकं वगैरे घ्यायचो आणि त्या वह्या पुस्तकांवरती मग माझं मी शिक्षण पूर्ण केलं. 5वी ते 7वी मी माझ्या मामाच्या गावी शिक्षण पूर्ण केलं. तिथं खेडेगावात असल्यामुळे इंग्लिश काही तिथं शिकवलं गेलं नाही. 7वी पूर्ण झाल्यानंतर शहरामध्ये बार्शी म्हणून जे गाव आहे ते बार्शी शहरामध्ये ॲडमिशन घेतलं. 8वी ते 12वीपर्यंत ते एका टेक्निकल हायस्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं. 8वीला गेल्यानंतर मग मला ABCD वगैरेचं शिक्षण मिळालं तिथं. पण 8वीला ABCD काही पूर्ण करता नाही आली. खरी माझी ABCD मी शिकलो 9वीला. 10वी लगेच आली. 10वीमध्ये मी फेल. बाकी सगळ्याच विषयामध्ये मला चांगले मार्क्स, पण फक्त इंग्लिशमध्ये कमी मार्क्स मिळाल्यामुळे मी फेल्युअर झालो. तिथंच मग मी माझं इलेक्ट्रिकल वगैरेचं जे शिक्षण आहे त्या टेक्निकल हायस्कूलमध्ये मिळाल्यामुळे मला हे बाकीची जी कामं आहेत ती बंद करावी लागली आणि इलेक्ट्रिकलचं वायरिंग वगैरेचं हाऊस होल्डचं काम केल्यामुळे त्याच्यामधून बरेचसे पैसे मला मिळायला लागले आणि त्याच्यावरती मग माझं शिक्षण मला पूर्ण करता आलं. 11वी 12वी टेक्निकल हायस्कूललाच मी पूर्ण केलं. 12वीला पुन्हा तोच सेम रिझल्ट. मी 12वीलाही नंतर 12वीमध्ये इंग्लिशमध्ये फेल. त्यामुळे 12वीमध्येही माझं 1 वर्ष वाया गेलं. इंग्लिश ज्यावेळेस मी पूर्ण कंप्लीट केलं आणि पास झालो त्यावेळेस मग मला इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं. पण मला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे मला ते घेता नाही आलं. मी बार्शी कॉलेजलाच BScला ॲडमिशन घेतलं. पण मीनव्हाईल माझे मामा कंडक्टर होते आणि त्यांनी मिलिटरीमधले अपॉइंटमेंटसाठी ज्या ॲड वगैरे आल्या होत्या त्याच्यामधलं फॉर्म घेऊन आले आणि तो फॉर्म भरून मिलिटरीसाठी मी अप्लाय केलं. त्या मिलिटरीमध्ये जे 12वी झालेले वगैरे स्टुडंट आहेत त्यांना इंजिनिअरिंग कॉलेजसाठी ॲडमिशन मिळावं म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी PCTC प्री कॅडेट ट्रेनिंग सेंटर एक अहमदनगरला सुरू केलेलं आहे. तिथं फ्री ऑफ कॉस्ट अशा विद्यार्थ्यांना कोचिंग दिलं जातं ज्याचा खर्च पूर्ण आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट करतं. माझा नंबर त्याच्यामध्ये लागला. तिथे मी ट्रेनिंग घेतलं आणि त्यांची अट ही होती की तुम्ही ती मिलिटरीची एक्झाम दिली पाहिजे. मी ती एक्झाम दिली. त्याच्यामध्ये पूर्ण रायटिंगमध्ये एक्झाम असायची, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असायचा आणि फिजिकल टेस्ट. ह्याच्यामध्ये पास झाल्यानंतर मग मला मिलिटरीमध्ये जॉईन झालो. मी मिलिटरीमध्ये ॲडमिशन मिळालं आणि मिलिटरीचं जे MCEME नावानी सिकंदराबादला एक कॉलेज आहे, मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मला तिथं ॲडमिशन मिळालं. माझी जी इच्छा होती की
मला सैन्य इंजिनिअरिंग दलात करायचं, पण ते सिव्हिलमध्ये न करता मला मिलिटरीमध्ये मिलिटरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं म्हणून मी खूप खुश होतो आणि माझं इंजिनिअरिंग कॉलेज मग मी मिलिटरीमध्येच पूर्ण केलं. नक्कीच. वाखाणण्यासारखी बाब सांगावीची खास करून वाटते, मी जरी 10वी आणि 12वीमध्ये जरी फेल स्टुडंट असलो तरी MCA मी इंजिनिअरिंग कॉलेजचा मी गोल्ड मेडलिस्ट आहे. नक्कीच. मी तिथं खूप मेहनतीने माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मग मी मिलिटरी जॉईन केली. सर, तुमच्या बाबतीत आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही सैन्य दलात कार्यरत होतात आणि त्यानंतर तुम्ही व्यावसायिक म्हणून किंवा प्रथितयश उद्योजक म्हणून तुम्ही समोर आलेला आहात. याविषयी काय सांगाल? मी मिलिटरी जॉईन केल्यानंतर माझं 4 वर्षाचं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर माझी पहिली पोस्टिंग झाली पटियाला. पटियालामध्ये एक टेक्निशियन म्हणून जॉईन झालो मी तिकडे. माझ्याकडे रडार आणि रेडिओ ह्याचं रिपेअरिंग आणि मेंटेनन्सचं वर्क होतं. रणगाड्यावरती ज्या ऑटोमॅटिक सिस्टम ज्या असतात, गोळा लोड करणं, अनलोडिंग करणं, ह्याचं टेक्निकल पूर्ण क्लिअर करणं आणि त्याचा ऑपरेशनल फिटनेस पूर्ण करण्यासाठी माझी अपॉइंटमेंट झालेली होती. इलेक्ट्रॉनिक्स बेस असल्यामुळे मी सर्व्हिस करत असतानाच मार्केटमधून हे जे TV वगैरेचे जे पार्ट्स वगैरे विकत आणायचे आणि TV असेंबल करायचा. त्यावेळेस जस्ट एक नवीन मार्केटमध्ये TV लॉन्च झालेले होते. ब्लॅक अँड व्हाईट TV जस्ट सुरुवात झालेली होती. ही गोष्ट आहे 97-98ची, 1997-1998ची. मग तिथे दर आठवड्याला मी एक TV मॅन्युफॅक्चरिंग करायचो आणि तो जे माझे सहकारी असायचे ते सुट्टीवरती जाण्या अगोदर माझ्याकडे ऑर्डर द्यायचे आणि मग मी त्यांच्यासाठी TV बनवायचो. दर आठवड्याला एक TV बनवला जायचा. टीव्हीच्या मागे साधारणतः 1100 ते 1200 रुपये मला त्यावेळेस राहायचे. सोबत मी बेस्ट वॉचमेकर होतो. मी खूप चांगल्या प्रकारे घड्याळ रिपेअर करायचो. मग ती घड्याळ रिपेअर करायचंही माझ्या फावल्या वेळामध्ये माझ्याकडे ते काम असायचं आणि तेही काम मी पूर्ण करायचो. त्यामुळे बिझनेस रिलेटेड जो माइंड आहे आणि त्या रिलेटेड ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या मी मिलिटरीमध्येच बऱ्यापैकी अचीव्ह केलेल्या होत्या. मिलिटरीच्या ड्युरेशनमध्ये माझा जो राईट लेग आहे हिप जॉईंट डॅमेज झाला आणि हिप जॉईंट डॅमेज झाल्यामुळे मला मुश्किल झालं पुढची सर्व्हिस हे करणं. कॅटेगरी C म्हणून एक मेडिकल ही असते, त्याच्यामध्ये मला कॅटेगरी C मिळाल्यानंतर मग डिसिजन घेतलं की इथं सर्व्हिस करता येणार नाही, आपण घरीच गेलं पाहिजे. आणि मग मी मिलिटरीचं रिझाईन करून औरंगाबादला 1994ला आलो. आणि तिथं आल्यानंतर माझे जे बंधू भरत खराडे त्यांच्यासोबत ऑलरेडी त्यांचा ग्लास अँड ॲल्युमिनियमचा बिझनेस होता आणि मी त्यांच्यासोबत जॉईन झालो. त्यानंतर आपण गौतम सरांकडनं सुद्धा त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. तसंच लेखक, एक बँकर ते लेखक, हा त्यांचा प्रवास कसा होता हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत. यानंतर आपण गौतम सरांकडे जाणार आहोत. गौतम सर, खरं तर तुम्ही बँकिंग क्षेत्रातल्या कार्यरत होतात, तुम्ही बँकर होतात, पण त्या क्षेत्रातनं आपण लेखक व्हावं असं का वाटलं? आणि त्यातही तुम्ही प्रथितयश महाराष्ट्रातल्या अनेक प्रथितयश व्यक्तिमत्वांविषयीचं पुस्तक लिहिलं आहे. अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र या पुस्तकात या सगळ्यांची यशोगाथा तुम्ही लिहिलेली आहे. तर हे कसं काय की मी बँकर्स होतो, परंतु माझ्या मनामध्ये कुठेतरी एक लेखक पूर्वीपासूनच दडलेला होता. आणि तो जसं जसा माझा अनुभव आणि लोकांशी भेटणं उठणं किंवा विशेषतः बँकेमध्ये असताना मी गेली 25 वर्ष लोकांना कर्जच देतो आहे. मग ते कर्ज देत असताना अनेक उद्योजकांबरोबर मी त्याच्यामध्ये इंटरॅक्शन आल्या आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचं, त्यांच्याबद्दलचं लिखाण करण्याचं काम हे मला करण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यातूनच ह्या गोष्टीची सुरुवात झाली. अचिव्हर ऑफ महाराष्ट्राबद्दल मी मगाशी सांगितलं की कोविड काळात मी हे पुस्तकाचं काम सुरू केलं होतं आणि ह्या पुस्तकामध्ये लोकांचे अनेक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या IAS असतील, IPS असतील आणि यशस्वी उद्योजक असतील यांचा समावेश मी या पुस्तकामध्ये केलेला आहे. आणि ह्या लोकांची निवड करताना एखाद्याचा उद्योग किती कोटींचा आहे याच्यापेक्षाही त्या माणसाने त्या उद्योगाची सुरुवात
शून्यातून केले आहे का, त्याचा प्रवास खडतर आहे का, अशा स्टोरीला मी या पुस्तकामध्ये स्थान दिलेलं आहे. आणि याच्यातलं एखादं ज्वलंत उदाहरण जसं आज नामदेव खराडे आपल्यासोबत आहेत, त्याचबरोबर मला सह्याद्री इंडस्ट्रीबद्दल पण सांगायला आवडेल. सह्याद्री इंडस्ट्रीच्या बाबतीत आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वस्तिक सिमेंट पत्रे, महाराष्ट्रामध्ये स्वस्तिक सिमेंट पत्रे कुणाला माहिती नाही असं तुम्हाला माणूस सापडणार नाही. परंतु हा ब्रँड जेव्हा अडचणीत होता त्यावेळेस सत्येन पटेलसारख्या व्यक्तीने की म्हणजे त्यांच्यासमोर ऑप्शन होते की MBA सारखी डिग्री बाहेरच्या देशात जाऊन करायची का अडचणीत आलेला घरचा व्यवसाय आपल्याला वाढवायचा आहे. तर हे करत असताना त्यांनी निर्णय घेतला की नाही, आपल्याला व्यवसाय केला पाहिजे, शिक्षण आपण नंतर घेऊ शकतो. आणि अशा अवघड काळामध्ये त्यांनी संपूर्ण स्वतःला झोकून देऊन स्वस्तिक पत्र्याला आधार दिला. आणि आज तुम्हाला कल्पनाच आहे की जवळजवळ हा उद्योग समूह 500 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण शिक्षणाला जास्त प्रायोरिटी देतो, पण कधी कधी व्यवसायामध्ये तुम्हाला शिक्षणाबरोबर व्यवसायाचं सुद्धा गांभीर्य तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो. तर सत्येन पटेल हे मला असं वाटतं युवकांसाठी आदर्श असं व्यक्तिमत्व आहे. आज त्यांनी काळाची पावलं ओळखून त्यांच्या ट्रॅडिशनल सिमेंटचा पत्रा होता त्यातही वेळोवेळी बदल करून त्याच्यात कोरुगेटेड डिझाईन पत्रे आणलेले आहेत, फ्लॅट सीट आणलेले आहेत. आणि ग्रामीण भागामधल्या महिला असतील किंवा लोक असतील त्यांना एक उद्योजक बनवण्याच्या दृष्टीने कुकुटुकू नावाचं एक प्रॉडक्ट त्यांनी आणलं की ज्याच्यामध्ये कुक्कुटपालन हे त्या प्रॉडक्टद्वारे इझिली गृहिणी करू शकतात. तर अशी ह्या पुस्तकामध्ये अनेक उदाहरणं आहेत. खरं तर ती सगळ्यांच्या चर्चा करायला गेलो तर आपल्याला वेळ कमी पडणार आहे. गौतम सर, आणखी एक मला तुम्हाला विचारायचं आहे, ते म्हणजे ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनबद्दल तुम्ही काय सांगाल? मॅडम, ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन ही पब्लिकेशनच हाऊस आहे. परंतु जेव्हा मी आत्तापर्यंत महाराष्ट्रातून जवळजवळ 1200 लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, अनेक उद्योजकांशी माझं इंटरॅक्शन झालेलं आहे, तर बऱ्याच उद्योजकांकडनं मला अशी म्हणजे सजेशन्स आली की साहेब तुम्ही स्वतः 1200 लोकांना ओळखता, पण आम्ही त्या 1200 लोकांना ओळखत नाही. तर याच्यासाठी तुम्ही एक प्लॅटफॉर्म निर्माण करा. आणि तो प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी माझ्यासमोर आदर्श होते रोटरी क्लब, लायन्स क्लब. रोटरी क्लब, लायन्स क्लब ज्या धर्तीवरती संपूर्ण जगभर काम करतात, त्याच धर्तीवरती आपल्याही ग्रीन वर्ल्डनी काम करावं म्हणून मी ग्रीन वर्ल्ड क्लबची स्थापना केलेली आहे. याच्यामध्ये मी दुबईला गेलो, मी थायलंडला गेलो, मी सिंगापूरला गेलो, मी श्रीलंकेला गेलो आणि या देशामध्ये जाऊन तिथल्या यशस्वी उद्योजकांच्या, भारतीय मूळ असणाऱ्या यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती घेतल्या. आणि मला माझ्याशी आता ह्या ग्रीन वर्ल्ड क्लबशी आमच्या जवळजवळ ऑलमोस्ट 100हून जास्त उद्योजक आज कनेक्टेड आहेत. आणि महाराष्ट्रामधले 1000 उद्योजक अशा लोकांना व्यावसायिक संधी निर्माण व्हावी, एका प्लॅटफॉर्मवरती येऊन भारतातल्या संधी आणि परदेशातल्या संधी या सगळ्या लोकांना समजाव्यात, त्यासाठी आमचा हा ग्रीन वर्ल्ड क्लब काम करतो. या ग्रीन वर्ल्ड क्लबमध्ये जे कोणी उद्योजक सामील होतात त्यांना म्हणजे त्यांचं बौद्धिक पातळी वाढवण्यासाठी सुद्धा अनेक सेमिनार असतील, मग त्याच्यात बँकिंग, फायनान्स, अकाउंटिंग असेल किंवा मोटिवेशनल गोष्टी असतील, अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्यांचं इंटेलेक्च्युअल लेवल वाढवण्यासाठी करतो. आणि भविष्यामध्ये रोटरी क्लब आणि लायन्स क्लबसारखा ह्या क्लबचा प्रचार आम्हाला संपूर्ण जगभर करायचा आहे. नक्कीच. गौतम सर, आणखी एक तुम्हाला मला विचारावंसं वाटतंय की नवीन येणाऱ्या पुस्तकांसाठी तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? खरं तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की युवा पिढी ही बऱ्याचदा आपल्याला असं दिसते. आता पुण्याचंच उदाहरण घेतलं तर आज कोयता गँग नावाची एक नवीन गँग आपल्याला पाहायला मिळते. तर त्याच्या मागचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की हे जे काही युवक आहेत ते बिलो 18 इयरचे आहेत. त्यांना आदर्श कुठेतरी चुकलेला आहे. त्यांना गँगवार किंवा क्रिमिनल लोक हे आदर्शवत वाटायला लागलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम म्हणजे उद्योजकांना माझं आव्हान आहे. तर खरं तर आता जर आपण तसा विचार केला तर आजचा उद्योजकच हा सगळ्यात मोठा आदर्श समाजासाठी आहे. कारण तो हजारो लोकांना रोजगार देतोय, त्याच्याबरोबर नवनिर्मितीचं काम करतोय. तर ह्या लोकांच्या सक्सेस स्टोरी लोकांसमोर येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी गेली 20 वर्ष काम करतोय. आणि या कामामध्ये माझं नवीन पुस्तक आता नवीनच प्रकाशित होणार आहे. त्यामुळे तमाम महाराष्ट्रातल्या उद्योजकांचं माझं आव्हान आहे की त्यांनी खाली आपल्याला स्क्रीनवरती ग्रीन वर्ल्डचा नंबर तुम्हाला डिस्प्ले झालेला दिसेल, त्या नंबरवरती संपर्क करून आपली यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यामुळे काय होणार आहे की एक तर तुमची यशोगाथा, तुमच्या कौतुकाची थाप तुमच्या पण पाठीवरती पडणार आहे. आणि तुमची यशोगाथा वाचून महाराष्ट्रामध्ये नवउद्योजक घडावे,
युवकांनी उद्योजक होण्याची प्रेरणा घ्यावी, त्यांच्या पुढे आयडॉल उद्योजक असावे, अशा पद्धतीचं जे काही आम्ही हे काम सुरू केलेलं आहे याला त्याच्यातून प्रोत्साहन मिळेल. गौतम सर, आणखी एक प्रश्न कुतूहल म्हणून विचारते की तुमच्या अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र या पुस्तकात तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रतिथयश उद्योजक म्हणू नका किंवा इतर व्यक्तिमत्व म्हणू नका, वेगवेगळ्या क्षेत्रांमधली, मग भले कला क्षेत्र असू दे किंवा इतर कोणतंही क्षेत्र असू दे, त्यातल्या प्रतिथयश व्यक्तिमत्वाचा समावेश तुम्ही केलेला आहे, त्यांची यशोगाथा त्यात लिहिलेली आहे. या सगळ्यावरून एक मला असं विचारावंसं वाटतं की तुम्ही व्यक्ती आणि त्यांचा यशाकडचा प्रवास यात तुम्हाला जास्त रस आहे आणि यातच कुठेतरी तुम्हाला आणखी पुढे जायचं आहे? नक्कीच मॅडम, कारण माझ्या आता म्हणजे मी बँकिंग सेक्टरमध्ये ॲक्च्युली 25 वर्ष बँकिंगमध्ये काम केलेलं आहे, परंतु मागच्या 2 वर्षापूर्वीच मी निर्णय घेतला की आपल्याला जर सर्व्हिस करायची असेल तर आपलं क्षेत्र कुठेतरी लिमिटेड होऊन राहील. तर आपल्याला जर एक जे मिशन मी डोक्यामध्ये घेतलेलं आहे की उद्योजकांना जे लोक खडतर प्रवासातून पुढे गेलेले आहेत आणि त्यांच्या यशोगाथा जर आपण लोकांसमोर आणल्या तर निश्चितपणे त्यांना प्रेरणा मिळणार आहे आणि त्यांच्या यशोगाथा वाचून जर आपले नवीन उद्योजकांना प्रोत्साहन मिळालं तर मला वाटतं नक्कीच आपल्याकडे जसं मोदी साहेबांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे की मेक इन इंडिया, तर त्या पद्धतीचे अनेक नवउद्योजक त्याच्यामध्ये पुढे येऊ शकतात आणि आपल्याकडं सगळ्यात जास्त नोकरीपेक्षाही उद्योजक बनण्यासाठी प्रायोरिटी होऊ शकते. तर हे माझं छोटंसं मिशन आहे जे गेली 20 वर्ष मी जपतोय आणि याच्यातून निश्चितपणे भविष्यामध्ये अनेक नवउद्योजक घडतील. आणि आता आणखीन एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की बरेचसे लोक म्हणतात पुस्तकं कोण वाचतं, परंतु पुस्तकं वाचणाराही अनेक गट आहे आणि आम्ही त्याला पर्याय सुद्धा असा काढलेला आहे की आता आम्ही हे जे काही नव उद्योजक आहेत यांना महाविद्यालयांमध्ये घेऊन जातोय आणि त्यांना विद्यार्थ्यांपुढे प्रेझेंट करतोय, त्यांचा अनुभव कथन ठेवतोय आणि त्यातूनच उद्योजक घडावे याच्यासाठी आमचं हे मिशन आहे आणि त्याला हळूहळू आम्हाला चांगल्या पद्धतीचं यश मिळतंय. नक्कीच गौतम सर, तुमच्या पुढच्या पुस्तकांसाठी आणि तुमच्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी तुम्हाला साम टी व्हीतर्फे खूप खूप शुभेच्छा. तसंच नामदेव सर, तुम्ही सुद्धा आमच्या स्टुडिओत आलात आणि तुमचे अनुभव आमच्याशी तुम्ही शेअर केलेत आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या भावी वाटचालीसाठी साम टी व्हीकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार. नमस्कार.